शिर्डीतील श्री साई अरिहंत नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमॅन सतीश गंगवाल, व्हाईस चेअरमॅन महेंद्र कोटस्थाने, उद्योजक किशोर गंगवाल, दीपक निकम, दत्तात्रय वाळुंज, उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, पत्रकार सतीश वैजापूरकर, न्यायाधीश अभिषेक नागरे उपस्थित होते। अहवाल वाचन राजेंद्र जगताप यांनी केलं। त्याप्रसंगी संचालक किशोर गंगवाल यांनी म्हटलं आहे की सभासदांना 10% डिव्हिडंड देण्यात येणार असल्याचं सांगितलं। यावेळी बोलताना गंगवाल यांनी पुढे म्हटलं आहे की श्री साई अरिहंत पतसंस्थेच्या माध्यमातून शिर्डीच्या बाजारपेठेत अर्थकारण वाढवण्यासाठी पाठबळ देण्यात आलेलं आहे। कर्जदारांनी कर्ज भरून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे। यावेळी चेअरमॅन सतीश गंगवाल यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला। त्यासोबतच यावेळी उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आभार संजय संकलेचा यांनी मानले। या प्रसंगी मंगेश गंगवाल, पूजा घोडे, बाळासाहेब व्यवहारे, प्रतीक्षा जगताप, लता राका, संजय दुशिंग, सरपंच योगेश सातपुते, ललित गंगवाल, सागर सावकारे, रवींद्र गुंदकर, प्रतापराव जगताप, भूषण लोढा, विनोद गंगवाल, संदीप पारख, शिवाजी चौधरी, विक्की भोसले, प्रतीप गंगवाल, प्रवीण पटेल, घनश्याम दोडिया, संदीप सोनवणे, सुनील सोनवणे, सर्जीराव कांबळे, ईश्वर तरकसे, श्री सुरळकर, भूषण लोढा, सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक प्रमोद दहिफळे, ज्ञानदेव पवार, नरेश सुराणा, रवींद्र जोशी व्यवस्थापक, गोरक्ष दिघे, सोमनाथ लुटे आदी उपस्थित होते। दीपावली निमित्त सभासदांना 10% डिव्हिडंड, साईश्याम गोशाळेसाठी इलेक्ट्रॉनिक बाईक प्रदान, थकीत कर्जदारांनी कर्ज भरून सहकार्य करावे। चेअरमन सतीश गंगवालजी, व्हाईस चेअरमन कोटस्थानेजी, मॅनेजर दिघे साहेब, समोर बसलेले आमचे क्लासमेट बाबा, सर्व आम्ही क्लासमेट आहे, सर्व व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि एकमेका सहाय्यक किंवा अगोदर सुपंत या तत्वावर ही सहकार चळवळ उभी राहिलेली आहे। खरं म्हणजे या सहकार चळवळीला वारसा जो आहे तो नगर जिल्ह्यामध्येच आहे, याच भागामधून आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी ही जी नागरी पतसंस्था आहे, मी सहज याच्यामधून वाचलं तर याची घोडदौड खूपच चांगली अशी आहे। मी पहिल्यांदा नोकरीला लागलो होतो ते होतो असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला। 1 वर्ष मी काम केलं, तर तेव्हा अभ्यास करताना असं लक्षामध्ये आलं की ही जी सहकारची चळवळ जी आहे ही जरी समजा एकमेकांना सहाय्य करू या तत्वावरती असेल, तरी ज्या काही पतसंस्था आहे किंवा बँक आहेत त्याच्यामध्ये कर्जाचं योग्य वाटप आणि वेळेवरती वसुली हे झालं नाही तर कोणती संस्था हे व्हायला वेळ लागणार नाही। आणि मला वाटतं की आपल्या संस्थेचं हे जे मी वाचलं तर खूप चांगलं आहे। असंच आपली प्रगती ठेवावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आपण सर्वजण खरं खूप भाग्यवान लोक आहात। आपण या साई बाबांच्या तपोभूमीमध्ये आपण सर्वजण राहतात। हे बघा, आपण बघितलं तर 2-2 सेकंद किंवा 1 मिनिट करण्याकरता लोक कुठून येतात आणि आपण सर्वजण या भूमीमध्ये आहात। याच्यामुळं आपली जबाबदारी पण एक आहे की आपलं वर्तणूक, आपली वागणूक, आपलं बोलणं चालणं हे आपलं त्या शिडीला शोभत असं झालं पाहिजे। आणि मी आता 6 महिने झालेले आहेत। माझा म्हणजे जर समजा मी जिल्ह्यातला असलो तरी जेव्हा शिडीला मी प्रत्यक्ष काम केलं तेव्हा असं लक्षामध्ये आलं की येथील लोक खूप चांगले आहेत। बाकी भक्तांचे पण आम्ही अनुभव ऐकतो। लोकांना खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आहे आणि असं चांगलं वातावरण आपण ठेवलं तर मला वाटतं की शिर्डीचा अजून विकास होईल, बाबांचं नाव देशामध्ये नाही जगभर प्रसिद्ध होईल। तर मी या ठिकाणी अशी अपेक्षा करतो की या ठिकाणी आपण मला आणि दुसरं म्हणजे माझं नुकतंच प्रमोशन झालं, परंतु या ठिकाणी शिर्डीमध्ये बाबांची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून मी प्रमोशन नंतरही याच ठिकाणी पुष्टी करून घेतलेली आहे। फक्त एकच आहे की या ठिकाणी सेवा करता यावी म्हणून। तर या सर्व प्रक्रियेमध्ये आपण माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपले आभारी आहे। आणि जे काही आम्हाला या ठिकाणी संस्थांच्या माध्यमातून सेवा करता येईल त्याच्यामध्ये आपणही आम्हाला साथ द्यावी
अशी या ठिकाणी असं इच्छा व्यक्त करतो आणि संस्थेला सर्व सभासदांना शुभेच्छा व्यक्त करतो. मला एक मीटिंग आहे, त्याच्यामुळे मी आपली रजा घेतो. थँक्यू. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी.